देगलूर तालुक्यातील कर्तव्यावर असलेल्या महसूल प्रशासनाच्या मंडळ अधिकारी व तलाठी यांना विविध कारणाने शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्रास दिला जात असल्याची घटना आता समोर आली आहे। तसेच खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमाला हद्दपार करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या नांदेड जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। राज्यभरामध्ये मंडळ अधिकारी तलाठी यांच्यावर कर्तव्यावर असताना अनेक वेळा प्राणघातक हल्ले तसेच शासकीय कामात अडथळे आणण्याचे प्रकार घडलेले असताना आपण अनेक वेळा पाहिलेले आहे। असे असताना देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा येथील गौण खनिज पथकाच्या तपासणी सुरू असताना मौजे भोकेशखेड येथील हनुमंत अंगद मामिवाड यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 132 आणि कलम 351 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून हनुमंत मामिलवाड यांनी गौण खनिज तपासणी पथकातील तलाठी डीजी रातोळीकर यांच्या विरोधात देगलूर पोलीस ठाणे येथे 3 डिसेंबर 2024 रोजी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने खोटी तक्रार दिला असल्याचा प्रकार समोर आला असून हनुमंत मामिलवाड यांचा तालुक्यातील महसूल कार्यालयामध्ये अनेक अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर दमदाटी करणे, भीती घालणे किंवा धमकी देणे असा प्रकार हनुमंत मामिलवाड यांच्याकडून घडला असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाल्याचे चित्र आता समोर आले आहे। त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा MPDA नुसार कार्यवाही करून हद्दपार करण्याची मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने देण्यात आली। या निवेदनाद्वारे नांदेड जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष NG कानगुले, उपाध्यक्ष विजय जाधव, मारुती कदम, PV हक्के, MG जमदाडे यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष LR देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे। मामिलवाड हनुमंत मामिलवाड नावाचा इसम तिथे आला आणि आम्हाला गाड्या तपासणी करताना अडथळा केला आणि आरेरावीची भाषा केला आणि त्याचा मूळ मानस हा होता की तो पैशाच्या हेतूने काहीतरी काढावं या हेतूने आला आणि संबंधित इसमाने माझ्याविरुद्ध म्हणजे शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि कामामध्ये अडथळा केला। त्यामुळे मी त्याच्यावर 353 गुन्हा मागच्या 3 महिन्यापूर्वी केलेला होता आणि त्या गुन्ह्याची खुन्नस धरून तो आता 3/12/2024 रोजी पोलीस स्टेशन देगलूर येथे गुन्हा दाखल करणे अॅट्रॉसिटी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे। तर हे खूप चुकीचं आहे त्याचं वर्तन आणि त्याच्यावर आत्तापर्यंत 11 गुन्हे दाखल झालेले आहेत। हद्दपारीची सुद्धा एकदा कारवाई झालेली आहे। तो एक भीतीचं वातावरण निर्माण करत आहे। आजही तो माझ्या ऑफिसला येऊन व्हिडिओ शूटिंग करणे, धमकी देणे या प्रकारची कारवाई त्याची सुरूच आहे। अशा व्यक्तीवर कारवाई करणे गरजेचे आहे कारण आम्हाला ड्युटी करत असताना मग अशा जर व्यक्तीने जर त्रास दिला तर भविष्यात आम्हाला कर्तव्य करणे किंवा ड्युटीवर कार्य करणे थोडंसं अवघड जाईल। हनुमंत मामिलवाड नावाचा इसम तो हर प्रशासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तलाठी कार्यालयामध्ये जाऊन कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकाऱ्याला जाणून बुजून त्रास देतो आणि पैशाची मागणी करण्याचा प्रयत्न करतो। तशाच प्रकारे माननीय रातोळीकर म्हणून तलाठी आमच्या देगलूरला कार्यरत आहेत। त्यांनी 1 महिन्याखाली अंदाजे 1 महिन्याखाली एक रेतीवर गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्यामध्ये तो माणूस होता, त्यामुळे त्यांनी त्याचा खुन्नूस काढण्यासाठी तो माणूस संबंधित रातोळीकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न पोलीस स्टेशन देगलूर SDPO देगलूर येथे जाऊन त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते। त्या तात्काळ संबंधित रातोळीकरला ही माहिती भेटल्यानंतर माझ्याशी माननीय जिल्हाधिकारी तसेच RDC त्यानंतर माननीय SDO ऑफिस यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांच्या संपर्क साधला आणि आज आम्ही भेटा गेलो जिल्हाधिकारी साहेबाला संबंधित आमच्या तलाट्यावर कसल्याही प्रकारे गुन्हा दाखल होऊ नये आणि जो माणूस त्याच्यावर 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत त्यांना नांदेड जिल्ह्यावर जे काय कारवाई करायची तडीपाराची ती कारवाई करण्यात यावी। जर त्याच्यावर कारवाई नाही केली तर जिल्हा गाव माझा न्यूज करिता बाबुराव वाघमारे, मुखेड, नांदेड।